ठोकलेलं आहे. चौकारणीशी खातं गोलतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय. व्यवसायाने डॉक्टर आहेत मनीष. तर पहिल्याच चेंडूवर चौकारणीशी खातं खोललेलं आहे. यष्टीरक्षक संजय याला पाहतोय एस्टनच्या मागे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक बघायला मिळतात. कैलास नाईक आहेत मिड विकेटला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक यशवंत. रवी तरे सरांचे मोठे बंधू आहेत. सज्ज लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. चेंडू मात्र बघूया उडवलंय आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष आहे पण फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता. चांगला प्रयत्न केला होता तिथे झेल घेण्याचा. मिळेल ती एक सिंगल महेंद्र याला आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 5. एक अष्टपैलू खेळाडू आहे प्रल्हाद नाईक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. अगदी चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याची आठवण झाली. अशाच प्रकारची गोलंदाजी करताना पाहतोय डावखुरा भारताचा यशस्वी गोलंदाज प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर धावसंख्या धावफलकावर 5. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे प्रगतीपथावर. चेंडू मात्र बघूया उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक झेपावते. गुड कॅच. पहिला फलंदाज बाद होते. मनीष याची खेळी संपुष्टात आली आहे. गुड कॅच. अतिशय अफलातून झेल घेतलेला स्टनिंग कॅच. धावता कॅच. सुपर कॅच. पहिला फलंदाज तंबूमध्ये श्री कालिका माता खारबाव या संघाचा. धावसंख्या धावफलकावर काय माहिती 5. पहिलं यश आपल्या संघाला मिळून देतोय गोलंदाज प्रल्हाद. आता मात्र क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना मनोज. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. खूप स्पर्धा एकमेकाशी लढती या दोघांमध्ये झालेल्या आहेत. कधी बाजी मारलेली आहे ती भादवड या संघाने तर कधी बाजी मारलेली आहे खारबाव या संघाने. मागच्या सीझन मध्ये दोन्ही संघांचा कमालीचा प्रदर्शन राहिला होता पण बघा तो सीझन तो हंगाम वेगळा होता. हा हंगाम वेगळा आहे. क्रिकेटमध्ये सातत्य खूप महत्वाचं असते आणि सातत्य टिकवणे इतके काही सोपं काम नाही. कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची असते. अजून एक चेंडू हवेमध्ये बघूया. चांगला झेल. 1 मोर विकेट डाऊन. महेंद्र याला देखील परतीचा प्रवास करावा लागतोय. दुसरा धक्का कालिका माता खारबाव या संघाला. आज मला तर वाटते कालिका माता खारबाव संघ जास्तच घाईमध्ये आहे आणि मोठे पटके खेळण्याच्या नादामध्ये तब्बल 2 फलंदाज हे तंबूमध्ये परतले आहेत. धावसंख्या धावफलकावर कायम आहे 5. आता मात्र गोलंदाज प्रल्हाद नाईक हॅट्रिकवर येते. जर हॅट्रिक पूर्ण केली तर या स्पर्धेमधला पहिला विकेटच्या हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरणार आहे. यावर्षी निश्चितच प्रल्हाद नाईक याचा चांगला परफॉर्मन्स आहे आणि निश्चितच चांगलं सातत्य त्याचं बघायला मिळते. बघा मित्रांनो सातत्याच्या विषयी मी इथे उल्लेख केला तर निश्चितच भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी जे सातत्य राखलं निश्चितच रेसमध्ये आहेत. मी तर विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम. बघा सर्वात जास्त सेंचुरी ठोकण्याचा या 2 खेळाडूंच्या नावे देखील विक्रम आहे पण सर्वात जास्त सेंचुरी ठोकल्यात आतापर्यंत 100 टेस्ट क्रिकेट आणि ओडीआय मध्ये. आणि निश्चितच त्या रेसमध्ये 2 खेळाडू आहेत विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम. पण इतकं सोपं काम नाही. कन्सिस्टन्सी राखावी लागेल दोघांना. आता मात्र हा हॅट्रिकचा बॉल होता. चेंडूला हुक केलाय. चेंडू देते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 9. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 9 आहे. निश्चितच एक संमिश्र षटक बघायला मिळालं. 2 गडी देखील बाद झाले कालिका माता खारबाव संघाचे आणि धावफलकावर धावा आहेत त्या 9. निश्चितच आपण बघितला तर उमेश याच्या बॅट मधून हा चांगला चौकार बघायला मिळाला. आता मात्र बघूया उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय ते. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज कैलास येतोय ज्याला मॅजिकल कैलास असं संबोधलं जाते.
मॅजिकल फिंगर निश्चितच जादूगर कैलाश म्हणून त्याला ओळखलं जाते. पण चालू सीझन मध्ये कुठे ना कुठे तरी बॅट पॅच मध्ये बघायला मिळतोय कैलास. गोलंदाजी चांगली करताना पाहतोय, पण फलंदाजीमध्ये त्याला सुधारणा करावी लागेल. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज मनोज म्हात्रे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, चांगली फाईट होण्याची दाट शक्यता आहे. तर कैलास सज्ज होते बॉलिंग मार्कवर, पण स्पीडअप करायचा आपण, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात निश्चितच आला नव्हता. स्वेर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू. पंच सुनील म्हात्रे यांचा इशारा आहे, व्हाईट बॉल मिळेल ते एक सिंगल. अवांतर धाव, आणि या अवांतर धाव संख्येच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते ती 10. बंद्र्या मारुती काल्हेर संघाने कुठेच जाऊ नका, कारण चालू सामन्यातील विजयी संघाशी लगेचच आपल्याला 2-2 हात करावे लागतील. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर कैलास. सामना करण्यासाठी सज्ज होईल मनोज म्हात्रे. चेंडू मात्र बघूया, अतिशय चांगला फटका तिथे बघायला मिळते. टोलले चेंडूला क्षेत्ररक्षक झेपावतोय. पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. निश्चितच 2 धाव पूर्ण करते, तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. नकार दिला जातोय तिथे उमेश द्वारा. फक्त 2च धावांवर संतुष्ट फलंदाज, आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर बरोबर 1 डझन धावा आहेत, 12. कैलास पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज मनोज. चेंडू मात्र ब्लॉक होल मध्ये टाकला होता. फलंदाजाला पूर्णपणे तिथे बीट केलेला आहे. काय चेंडू टाकला होता, अप्रतिम चेंडू होता. धाव संख्या स्थिर आहे, धावफलकावर 12. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. दोन्ही संघांवर जर नजर टाकली, दोन्ही कंप्लीट टीम आहेत. चेंडू मात्र बघूया, टोलवल्या, क्षेत्ररक्षक झेपावतोय. हाफ चान्स आहे, क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळतंय. डीप स्क्वेअर लेगला मिळतील त्यावर 2 धावा मनोज याला, आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 14. 2 गडियात झटपट बाद झाले तरी कालिका माता खारबावे संघाचे महेंद्र आणि मनीष ही सलामीची जोडगोली तंबूमध्ये बघायला मिळाली. दुसरे षटक मार्गस्थ आहे. सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज मनोज म्हात्रे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावफलकावर. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत. गोलंदाज कैलास याने 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 5 धावा खर्च केलेल्या आहेत. चेंडू मात्र आतमध्ये येणार होता. चेंडूची जी स्विंग होती ती ओळखता आली नव्हती. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा जरूर तिथे प्रयत्न केला, पण पूर्णपणे चकित झाला तिथे मनोज. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 14. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या षटकाच्या मानाने कैलास चांगली गोलंदाजी करताना. सुंदर आयोजन नियोजन, क्रिकेट फेस्टिवल पाहतोय आपण. डुंगे गावामध्ये चेंडूला उडवलंय. क्षेत्ररक्षक मात्र फक्त बग्याची भूमिका पार पाडणार. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. निश्चितच हा चेंडू जाते रॉकेट सिक्सर. रॉकेट प्रमाणे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. ज्याप्रमाणे आपण दिवाळीला बाटलीमध्ये रॉकेट लावतो तशा प्रकारचा रॉकेट सिक्सर बघायला मिळाला, आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 20. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता मात्र उर्वरित अजून 2 षटक शिल्लक आहेत. 10च्या सरासरीने धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. करंट रन रेट आणि प्रोजेक्टेड स्कोर याचप्रमाणे जर धावा जोडल्या धावफलकावर तर 40+ धावा धावफलकावर बघायला मिळतील त्या कालिका माता खारबाव या संघाच्या. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होते. बघूया संघनायक कोणाकडे चेंडू सोपवते ते बघायचं आहे. ड्रिंक्स इंटरव्हल देखील झालेला आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेलेलं आहे, आणि निश्चितच तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होते संजय. दोन्ही संघाचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही
हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. तसेच काही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धेची मजा घेताना पाहतोय. तसेच टेलिव्हिजन सेटवरून देखील खूप सारे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. हा मानाचा करंडक आहे. डुंगेगावचा गौरव वाढवणारा हा करंडक. अतिशय सुंदर आयोजन बघायला मिळते. शानदार आयोजन. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्क वर संजय. सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज उमेश. चेंडूचा मात्र तिथे निश्चितच बॅटच्या पट्ट्या धावत असे घेता आला नव्हता. क्षेत्ररक्षक दक्ष शॉर्ट थर्मेला ज्ञानेश्वर होता मला तर वाटते. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळेल ती फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावफलकावर 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग ट्रॅकवर संजय. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला अगदी लेटकटच्या अंदाजाने खेळलेला आहे. चेंडू सीमारेषेकडे सरसावतोय आणि क्लेवर माइंडेड शॉट बघायला मिळाला. बघा अतिशय हुशारीने फटका खेळला होता. कधी कधी ही चांगल्या फलंदाजी ओळख देखील आहे. मोठे फटके येत नसतील तेव्हा ही टेक्निक हे तंत्र खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 25. क्वार्टर सेंचुरी धावफलकावर बघायला मिळते. 25 धावा. गोलंदाज सज्ज होते संजय. बॉलिंग मार्कवर मनोज मात्र चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी तब्बल 14 धावांवर खेळतोय आणि त्याला चांगली साथ देतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला उमेश खेळतोय 5 धावांवर. चेंडू मात्र इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे चेंडू पासून. पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत त्या मनोज याने. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 27. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा येताना खारबाव संघाचा आपण जर विचार केला तब्बल 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत त्या गोलंदाज संजय याने. चेंडू मात्र बघूया आकाशी फटका हवाई फायर आणि निश्चितच चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता आणि निश्चितच परफेक्ट बॅटवर चेंडूला घेतला होता. चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये फेकून दिला होता. तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा धमाकेदार षटकार आहे. मनोजाच्या बॅटमधून धावसंख्या वेगाने वाढते धावफलकावर 33. चेंडूला मात्र शेवटच्या मोमेंट्सला अतिशय चांगला लेटकटचा अजून एक फटका बघायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते तिथे. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा त्या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आहेत. श्याम होता तिथे क्षेत्ररक्षक. धावसंख्या वाढते धावफलकावर 35. हे महागडे षटक आहे. आतापर्यंत संजय याने धावा खर्च केल्यात 15. 5 चेंडू टाकलेले आहेत. हा शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. सामना करेल फलंदाज मनोज याचा चांगला जम बसलेला आहे खेळपट्टीवर. चांगल्या खोऱ्याने धावा जमा करताना आणि हा चेंडू स्लॉकशिपच्या अंदाजाने खेळलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा अजून एक दमदार षटकार आणि षटकाराच्या मदतीने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते धावफलकावर 41. खूपच महागड षटक संजय याचं. या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत त्या संजय याने. तब्बल तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा खर्च केलेल्या आहेत. एक्सपेन्सिव्ह ओव्हर महागड षटक बघायला मिळालं ते संजय याचं. पहिल्या 2 षटकांमध्ये किती धावा होत्या? निश्चितच धावा होत्या त्या फक्त 20. आता मात्र धावसंख्या धावफलकावर 41. मी मगाशीच उल्लेख केला होता दोन्ही बलाढ्य संघ आहेत. सामना हाय स्कोरिंगचा जरी झाला किंवा लो स्कोरिंगचा जरी झाला तरी प्रेक्षकांना रंगतदार सामना बघायला मिळेल. आता मात्र शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज श्याम. सामना करेल फलंदाज उमेश. चेंडू मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय चांगला चेंडू होता.
अगोदरच कमिट तिथे झाला होता. ऑफस्टॉम सोडून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 41. चांगला चेंडू टाकला होता श्यामेने. मला तर वाटते संघामध्ये पदार्पण डेब्यू केलेलं आहे श्यामेने. संघाला निश्चितच त्याच्या येण्याने बलकटी निर्माण झालेली आहे. गोलंदाज सज्ज होते. बॉलिंग मार्कवर श्याम. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि तिथे बघा काय फलंदाज बाद होते. हिट विकेट, हिट विकेट स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. मला वाटतं या स्पर्धेमधला पहिला हिट विकेट फलंदाज आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. पंचांची देखील तीक्ष्ण नजर आहे. बघा सुनील म्हात्रे यांनी लगेचच इशारा केला की व्हाईट बॉल आहे आणि उमेश याला मैदान सोडावं लागेल. धावसंख्या धावपलकावर 42 आणि 42 या धावसंख्येवर तिसरा गडी गारद झालेला आहे. तो श्री कालिका माता खारबावे संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहे किशोर. तर आता मात्र बघूया गोलंदाज सज्ज होते. श्याम बॉलिंग मार्कवर. निश्चितच मित्रांनो, ज्यांच्या नावाने या चषकाचं आयोजन पाहतोय, विद्यमान उपसरपंच जित्तू पाटील डुंगे आणि त्यांची कन्या देखील खूप आनंदित आहे. भूमी पाटील यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट 6 षटकार. अतिशय चांगला फटका बघायला मिळाला. अगदी फ्लिक केला होता चेंडूला. चेंडूची फेक करायची आहे. धावसंख्या वाढते धावपलकावर 48. निश्चितच मित्रांनो, बघा ती सध्या टेलिव्हिजन सेटवरून या स्पर्धेची मजा घेत आहे. भूमी पाटील, जितू पाटील यांची सुकन्या आहे आणि तिने देखील या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष करून पप्पांना तिने भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. भूमी पाटील, तुझं मी मनापासून हार्दिक स्वागत करते उपसरपंच चषक 2021 मध्ये. शेवटचं अंतिम षटक आहे, 4थं षटक. मात्र काय फटका बघायला मिळाला. अतिशय दर्जेदार हा षटकार बघायला मिळाला. ईश्वराच्या बॅटमधून हा षटकार आला होता. श्याम पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना जिंकण्यासाठी 3 फॉर्मॅट क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असतात. तुमची फलंदाजी, तुमची गोलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण हे मुख्य पार्ट आहेत क्रिकेटचे. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. अजून एक धमाका बघायला मिळतोय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा टावरिंग सिक्सर. षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर 54. मनोज म्हात्रे याला सुवर्ण संधी आहे. लगातारच्या 2 चेंडूंना 2 षटकार ठोकले तर भूमी पाटील हिच्याकडून तुमच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइस 1000 कॅश प्राइस दिलं जाईल. चेंडूची फेक करायची आहे. धावसंख्या वेगाने वाढते धावपलकावर 54. काय लाजवाब फलंदाजी बघायला मिळते किशोर्याची. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेले आहेत किशोर्याने. दोन्ही लढवई आणि फायटर संघ आहेत. अजून षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 3 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंवर बघूया कशा प्रकारचा खेळ होते ते बघायचं आहे. किशोर चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतोय खेळपट्टीवर. त्याने ठोकल्यात आतापर्यंत 2 षटकार. पण स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण आजच्या दिवसाचं बघा शेड्यूल आम्हाला कंप्लीट करायचं आहे. सर्वच संघांना मी ही विनंती करणार आहे आयोजकांच्या वतीने. गोलंदाज श्याम. चेंडूला मात्र बघूया टोलवलेला आहे. चेंडू जाते तो लॉंग ऑफ सीमारेषेवर. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. संजय होता तिथे. मिळेल ती फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 55. बघा सुवर्ण संधी आहे. मनोज यांनी जर 2 षटकार ठोकले तर जितू पाटील यांची कन्या आहे भूमी पाटील, हिच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइस. चेंडूला मात्र अतिशय चांगला स्क्वेअर कटचा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय तो कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार.
कॅप मध्ये खेळला होता आणि अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने हा फटका खेळला होता, कलात्मक पद्धतीने. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 59. आता मात्र निश्चितच रवींद्र तरे सर धावसंख्या डेंजर झोन मध्ये जाताना पाहतोय. अक्षरशः काय फलंदाजी आहे मनोज आणि किशोर्याची. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे आणि 59 धावा धावपलकावर. तब्बल 34 धावांवर खेळतोय मनोज. या स्पर्धेमधला हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर, वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारली ते मनोज म्हात्रे याने. राईट आर्म ओव्हर द विकेट, लास्ट डिलिव्हरी टू गो इन फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू टोलवलाय, क्षेत्ररक्षक दक्ष, गुड कॅच. फलंदाज बाद होते. मनोज याची खेळी संपुष्टात आलेली आहे आणि 4 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. 59 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत. 60 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. गावदेवी भादवड या संघाला लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होते. मायक्रोफोनवर सज्ज होणार आहेत मोहन भोईर. हॅलो. हॅलो. थँक्स. धन्यवाद जेवण. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र, आपण ऑब्झर्व करताय एक भिवंडी तालुक्यातील बिग स्पर्धा, मोठी स्पर्धा, साई कृपा स्पोर्ट डोंगे आयोजित उपसरपंचायत 2021 स्पर्धेचा आपण आगास पाहतोय. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे वनमॅन शो जितू पाटील यांचा आपण बिग इव्हेंट पाहतोय. चालू सामना आपण 2 संघामधून पाहिला. काल आज जवाब जेल, आजच्या दिवसातील डे ऑफ कॅच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संजय भाई यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट या ठिकाणी कलेक्ट केला गेला होता आणि महत्वाचा फलंदाज आपण मनोज याला बाद होताना पाहिलं होतं. डे ऑफ कॅच, सर्वोत्कृष्ट जेल. धावसंख्या 59, विजयाचं लक्ष 60 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी. मित्र, आपण जी निश्चित स्पर्धा ऑब्झर्व करता, जी स्पर्धा पाहता, उपसरपंच 2021 स्पर्धेसाठी खास करून आज निक्की नीलम नाईक ज्यांच्या माध्यमातून आपण एक क्रिकेटचं बिग इव्हेंट देखील याच मैदानावर पाहिलं होतं. क्रिकेट ट्रॉफी 2021. नीलम नाईक यांची सुकन्या देखील या स्पर्धेला ऑब्झर्व करते. सध्या युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईक देखील करते आणि आम्हाला ऑल दी बेस्ट सांगितलं तिनं. धन्यवाद निक्की नीलम नाईक. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा ऑब्झर्व पाहतो, जी स्पर्धा आपण पाहतो, जितू पाटील यांची सुकन्या देखील सध्या या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करते. धन्यवाद भूमीजी. तिच्या माध्यमातून देखील आपण पारितोषिक या ठिकाणी पाहिलं होतं. खास करून मनोज म्हात्रे याच्यासाठी त्यांच्याकडनं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालं होतं. 2 चेंडू मधून जर आपण 2 षटकार मारता तर त्यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालं होतं. विजयाचं लक्ष 60 धावांचा प्रतिषटक आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी. निश्चितच प्रत्येक षटकार मागून एक मोठा फटका आवश्यक आहे. जरी धावा जास्त असल्या तरी मात्र एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, भातवडा संघ बॅटिंग लाईनअप साठी अतिशय चांगला आहे आणि या संघात सर्वात मोठं आश्रय ते बॅटिंग. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते यशवंत आणि जादुई कैलाश. तालुका क्रिकेटमधून निश्चितच संघ सध्या थोडासा स्ट्रगल करताना दिसतो. बघूया महत्वाच्या सामन्यामधून संजय भाई यांच्या नेतृत्वात संघ कशा प्रकारची कामगिरी करतो. विजयाचं एक मोठं लक्ष आहे, 60 धावांचं लक्ष. प्रतिशत आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी आहे आणि निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर एक मोठा फटका आवश्यक आहे. आज 15 मध्ये काल्लर संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम कामगिरी साधलेली आहे.
बॅक टू नावन क्रिकेट मित्र आपण पुन्हा जाऊया मैदानाकडे. बिग मॅच दोन संघामधून, तालुका क्रिकेटमध्ये दोन संघ आपण पाहतोय. गावदेवी बादवड विपक्ष कालिकमाता खारबाव. खारबाव संघ प्रथम फलंदाजी केल्यानंतर 59 धावा करतो. 60 धावांचा आव्हाने प्रतिशत आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी. मोठ्या धावांचा पाठलाग करताना सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. यशवंत आणि कैलाश. तर सलामी गोलंदाज उमेश. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक आता उमेश. स्ट्राईक रोडेर करतोय कैलाश. आणि पहिला चेंडू टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिले, याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. आउट ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू. थोडासा चुकीची लाईन या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतो. एक वाईटच्या रूपाने धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. एक धावाने संघाचा श्रीगणेश होते. धावसंख्या होती बिनबाद 1. ओके. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू हलक्यात बॅटने फक्त चेंडू थोडंसं टॅप केलं जातं. चेंडू शॉर्ट पॉईंटला जातो. इनफिल्डमध्ये मनीष याला पाहिलं. चांगलं क्षेत्रक्षण. मात्र एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे असते 2. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली उमेश याची. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं बिनबाद 2. वारंवार आता मात्र चुका आणि चुका पाहतो आणि चुकीला माफी नाही आहे. अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या षटकाने उमेश याची. चेंडूची लाईनअप करता येत नाही फलंदाज यशवंत याला. वारंवार आता मात्र चेंडू निश्चित थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंच वाईट चिकून करते. कमांतर धावणे सगळ्या धावसंख्या 1 धावने पुढे सकते. धावसंख्या होते ती 3. बिनबाद 3. षटक क्रमांक पहिलं विजयाचं मोठं लक्ष 60 धावांचं. निश्चितच प्रतिशत आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी आहे. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर निश्चितच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. यशवंत हा देखील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे अगेन्स्ट उमेश. पुन्हा एकदा लाईन चुकीची या ठिकाणी. गोलंदाज उमेशच्या माध्यमातून आपण पाहतो. पंच वाईटचा इशारा करता एक धावेचा निर्वळा. धावसंख्या 1 ने पुढे सकते 4. 4 चेंडूंची फेक झालेली. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत आणि बघूया येणारे 2 चेंडू यशवंत कशा प्रकारे फेस करतोय. आता मात्र अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. वारंवार चुका आणि चुका पाहतो यशवंतच्या बॅट मधून. का लाजवाब गोलंदाजी. प्रत्यक्ष गोलंदाज उमेशच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी. थोडासा आता मात्र अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडा पडून लॉंग ऑफला जातोय. 1 बॉल एका टप्प्याने चेंडू बीट करतो क्षेत्ररक्षकाला. चौकार येतो आता मात्र उशिना. यशवंत याच्या बॅट मधून हा चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते 8. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात, निगेटिव्ह सुरुवात, खराब सुरुवात. कारण की विजयासाठी लक्ष 60 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी आहे आणि कुठंतरी पहिल्या षटकारामधून सरासरी राखली जात नाही. याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. उमेशाची लाजवाब गोलंदाजी. बंद्र्यामूर्ती काल्लेर या संघाला देखील विनंतीशील आपण आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं आहे.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाज श्याम. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. कलाश आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू मिड ऑफला येतोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मनमोहन सिंग टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसऱ्या धावेची मागणी. 2 धावा देखील या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 पुढे सरकते 10. अजूनही विजयापासून तब्बल 50 धावा दूर आहे आणि 17 चेंडूंचा खेळ मात्र शेष आहे. सामना अजूनही संपलेला नाही बघा. 17 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयापासून 50 धावा दूर आहे. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 3 धावांची गरज आहे. वारंवार चुका 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 पाहतोय. प्रत्येक वेळी चेंडूला बिग हिट घेण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडूची लाईनअप करता येत नाही दोन्ही फलंदाजांना. आणि ज्याप्रमाणे संघटनेकडे विश्वास, त्या विश्वासाला कुठेतरी पात्र ठरत नाही ही फलंदाजी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. मिस टाइम फटका. चेंडू शॉर्ट स्लिम डाऊनला येतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 पुढे सरकते 12. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज श्याम फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. मात्र ज्याप्रमाणे आपण चेंडूचा समाचार हवा तसा मात्र निश्चित गेला आला नाही. फुलेंचा चेंडू तो ऑन साइडचा फटका आपण कैलाश त्याच्या बॅटमधून मात्र निश्चित पाहिला होता. मात्र फटकामध्ये कुठेतरी ताकद थोडीशी कमी पाहिली. फटका ऑन साइडला निश्चित गेला. डीपमधून चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहिलं. मनोज याचं मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. अजूनही उर्वरित 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया. चेंडू कुठला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक मनोज वेल जज कॅच. का लाज जवाब झेल कलेक्ट केला जातोय. निश्चित फटका उत्तम होता. मात्र फटक्याची उंची जास्त आणि लांबी कमी. यशवंत हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चेंडूची उंची आपण जास्त पाहिली, लांबी कमी पाहिली. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. मनोजाच्या माध्यमातून महत्वाचा फलंदाज यशवंत बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन प्रल्हाद. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो. श्याम याच्या माध्यमातून सगळ्यात धावसंख्या अजूनही स्थिर. धावसंख्या फक्त आणि फक्त 13. शेवटचा अंतिम चेंडू मला वाटतं शेष आहे. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. चेंडू डीपला येतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. फक्त 1च धाव. तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुटवर आपण पाहतोय गावदेवी वादळा संघ. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 14. येणारे चेंडू 12 आणि विजयापासून अजूनही तब्बल 46 धावांची गरज आहे.
पहिल्या षटकात 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडीशी संत सुरुवात, खराब सुरुवात, निगडी सुरुवात आपण पाहतोय. 7च्या सरळचे धावा झाले ते फक्त आणि फक्त 14. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी अजूनही तब्बल 46 धावांची गरज आहे. म्हणजे आस्किंग रन जी धावांची गती आहे ती या ठिकाणी कुठेतरी वाढलेली आहे. आता आपण जर प्रति षटकावर विचार केला तर मला वाटतं 23 धावांची गरज आहे. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतो. चेंडू मिडॉनला येतोय. आउटफील्ड बजरंग चांगलं क्षेत्ररक्षण करतो. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने सांगा धावसंख्या 1 पुढे सकते 15. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो न्यू बॅट्समन प्रल्हाद. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज किशोर. षटक क्रमांक 3 ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. डावखुरा फलंदाज प्रल्हाद विजयापासून अजूनही बऱ्याच धावा दूर आहे. 45 धावा आणि 11 चेंडूचा खेळ. या ठिकाणी फुल्यांचा ऑन साईडचा फटका आपण पाहतो. औरंदी कार्पेट चेंडू जातोय. 2 षटके बीट करून मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जातो. प्रल्हाद याच्या बॅटमधून मात्र बऱ्याच उशिरानंतर गावदी भादवड्या संघासाठी यात चौकार येतोय. या चौकारनं सांगा धावसंख्या 4 पुढे सरकते 19. आणि निश्चित सामन्यामध्ये कमबॅक बसायचं अशाच फटक्यांची गरज आहे. 2 षटकांनी बीट करून चेंडू आपण पाहिला होता वाडेश. लॉंग सेमीचा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. मला वाटतं चेंडूची फेक करायची आहे. जुन्या चेंडूची फेक करायची आहे. मैदानावरून पंचांचा इशारा आहे. चौकारानं सांगा धावसंख्या 4 पुढे सरकते. धावसंख्या होती ती 19. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मिस टाइम फटका. चेंडू मिड ऑफला येतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न मात्र कंप्लीट. 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. फुल्यांचा चेंडू तो ऑफसाईडला घेण्याचा प्रयत्न आपण चेंडू डीप मध्ये पाहिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांनी सगळ्या धावसंख्या होती ती 21-21. लॉस ऑफ 1 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. विजयाचं मोठं लक्ष आहे 60 धावांचं. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय. धावसंख्या आता ती फक्त आणि फक्त 21. अजूनही सामन्यामध्ये जर कमबॅक व्हायचं असेल तर निश्चितच प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका आवश्यक आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. लाईनअप करू शकला नाही चेंडूची लाईन. फलंदाज प्रल्हाद. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक 3. आता मात्र सामन्यामधून कुठेतरी या ठिकाणी मात्र अतिशय खराब चेंडू आणि उत्तम प्रहार. पंच मात्र नो बॉलचा इशारा करतात. भीमर फेक झाली होती. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा धमाका देखील आपण पाहिला. प्रल्हाद त्याच्या बॅट मधून षटकार येतोय.
अतिशय खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. बीमर फेक झाली होती आणि चेंडू देखील फ्री हिट असेल. या 7 धावांनी संघाची धावसंख्या 28. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका, चेंडू ऑन दी कार्पेट जातोय. थोडंसं मिसफील होताना आपण क्षेत्ररक्षणाला पाहतोय. श्याम याच्याकडनं थोडंसं मिसफील निश्चित झालं होतं. दक्ष दोन्ही फलंदाज आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कन्व्हर्ट केले जातात. या 2 धावांनी सांगा धावसंख्या दोन्ही पुढे सकते 30. तर अजूनही विजयापासून तब्बल 30 धावा दूर आहे. पुन्हा एकदा प्रल्हादच्या बॅट मधून का बिग ब्लास्ट, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. व्हॉलेंटर साई कृपा डोंगर संघाचे व्हॉलेंटर, आपण प्लीज चेंडूची पेक करायची आहे. काय लाजवाब फटका, चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली. चेंडू ऑन साईडचा धमाका देखील ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला. बिग ब्लास्ट, मोठा फटका. धावसंख्या साने पुढे सकते ती 36. हॅलो, जर सलामीवीर कैलास याच्या बॅटिंगचा आपण अपडेट पाहिलं, 7 चेंडू पेस करतो आणि फक्त संघासाठी 8 धावा. कदाचित या 7 चेंडू मधून 10 ते 15 धावा आल्या असत्या तर समीकरण निश्चितच थोडंसं वेगळं असतं. त्यानंतर यशवंत याच्या फलंदाज आपण अपडेट पाहिलं. यशवंत याच्या बॅटिंगचा आपण जर अपडेट पाहिलं, 4 चेंडू मधून फक्त ज्याच्या बॅट मधून 4 धावा. आणि हेच कुठेतरी गणित आहे चुकलंय. आणि या अनुषंगानं अंतिम षटकारामध्ये आता जे हव्या आहेत धावा किती पाहिजे, 24 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज बजरंग. 7 चेंडू 24 धावा, मोठं समीकरण विजयासाठी. बजरंग आता मात्र चेंडू अतिशय चांगला फटका, चेंडूची लाईन जबरदस्त रीट केली होती. ऑन साईडचा धमाका आता कैलासच्या बॅट मधून आपण पाहिला. आता मात्र स्वतःला थोडंसं कमबॅक करताना अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका. समीकरण थोडंसं बदलते, धावसंख्या वाढते. येणारे चेंडू 5 आणि विजयापासून 18 धावा दूर. आता धावा किती झाल्या ते फार महत्वाचं नाहीये, धावा किती हव्या आहेत ह्या फार महत्वाचं आहे. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. आता मात्र ती ॲबिलिटी, क्षमता या फलंदाजामध्ये देखील आहे, ते दाखवून देतोय त्या फटक्यामधून. पुन्हा एकदा मोठा फटका, बिग ब्लो, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. काय लाजवाब फटका, लाईन जबरदस्त लवकर रीट केली. येणारे चेंडू 4 आणि विजयापासून आता मात्र 12 धावा दूर आहे. आता मात्र काय लाजवाब फलंदाजी. अरे सर, मला वाटतं मी काय मागं बोललो त्याचा राग तर नाही आला ना. बॅक टू बॅक 2 षटकार आणि या 2 षटकाने आता संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहतो. येणारे चेंडू 4, विजयापासून फक्त 12 धावा दूर आहे. सामन्यामध्ये आता समांतर पाहतोय आपण, 50-50 मध्ये हा सामना पाहतोय. चेंडू देव का, हे चेंडू दे ना यार, तुला मी बोललो ना, चांगला नाही तसं नाही, 2 चेंडू दे.
येणारे चेंडू 4 आणि विजयापासून 12 धावांची गरज आहे. आता परिपूर्ण कमबॅक करताना आपण पाहतोय कलाश याला. आता अतिशय चांगला चेंडू, सुंदरसा चेंडू, ऑनरेचा पटका, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडंसं तंबल होताना क्षेत्ररक्षक किशोर याला पाहतोय. 2 धावा कंप्लीट. येणारे चेंडू 3 आणि विजयापासून 10 धावांची गरज. वा वा मस्त. तर सामन्यामध्ये एक रंगत सुरस आपण पाहतोय. अतिशय कुशल मोमेंटचा सामना. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. फलंदाज निश्चित थोडासा सफल झाला होता. 2 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज थोडासा कमबॅक होतोय. हा चेंडू दोन्ही संघांसाठी अतिशय फार महत्वाचा आहे. निश्चित या चेंडूला मिस कडे जा केला त्याने. बजरंग. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फाटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. आता मात्र पुन्हा एकदा पलटवार करताना आपण बाजवड संघाला पाहतोय. शेवटचा चेंडू शेष. विजयापासून 4 धावा. गोल्डन चौकार आता मात्र या ठिकाणी मारावं लागेल आणि ती क्षमता देखील या फलंदाजामध्ये आहे का लाजवाब फलंदाजी. आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून आपण 3 षटकार पाहिलेत, दुहेरी 2 धावा देखील पाहिल्यात. एक चेंडू मात्र या ठिकाणी कुठेतरी डॉट रनर कैलाशाला पाहिला. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे आणि विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. टाळ्या टाळ्या. निश्चितच खेळ आवडला असेल तर त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. म्हणजे जर रसिकांना आवाज नाही. अतिशय प्रतिम उत्कृष्ट लाजवाब फलंदाजी. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. गोल्डन चौकार बघूया. आणि जादूने मानकुलीला ती कमाल केली 3 मॅचला शेवटच्या चेंडूवर. आणि निश्चितच कित्येक वेळेला कारणामा आपण जादुई फलंदाज गोलंदाज कलाशाच्या बॅटमधून किती वेळा आपण पाहिला. मानकुलीऐवजी जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये देखील जादुईने कलाशाने ही कामगिरी केली होती.